बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळं गाव. मी आता भूमपरांडा वाशी मतदारसंघातल्या कडकनाथवाडी गावात आहे. या गावात नेमकं चाललंय काय, लोकांच्या मनात काय. आता येणारे 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मतदानाचा हक्क सर्वांनी बजावायचा. मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळे विषय, निवडणुकीबद्दल लोकांना काय वाटतंय बघूया. थेट आपण अनकट व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला. हे कडकनाथवाडीच गाव आहे ना. बरं, काय चाललंय मग? काय नाव आहे? श्रीकांत. बरं, कसं आहे वातावरण आता? चांगलं आहे. कुणाचं? सावंत. कसं काय? नंबर 1 आहे. बरं, काय कामं केलं त्यांनी या भागात? तिकडे अपंग असल्यामुळे मला काय माहिती सांगता येणार नाही. आपण काय तुम्ही? हो, काय सांगाल बरं आता? कसं आहे वातावरण इकडे? निवडणूक लागली आता, 20 तारखेला मतदान आहे. चांगलं आहे. हवा कोणाची इकडे? तानाजी सावंत. बरं, कसं काय? चांगली कामं ही केलेत त्यांनी. रोडची ही काय केलंय इकडे? इकडून हा बोला. रोडची ही कामं केलेत. मुरुम ही टाकलायच की आता. असं आता ह्या मुद्दा सांगा तिथे क्लिअर करा. नाही आता ह्या मागच्या 8 दिवसात 10-15 दिवसाखाली काम केले सांगता काय त्यांना? सध्याच्याला का आता चालू आहेत की कामं त्यांचे. 10 दिवसात 8 दिवसातली कामं सांगायची नाहीत. कधी निवडून कधी दिलाय त्याला आपण? 5 वर्षापूर्वी. तेव्हापासून काय केलंय तुम्हाला? इथं नाही काय तेल महागलं, सोयाबीन स्वस्त झालं. बरं, आता 20 तारखेला मतदान आहे. मत नाही त्याला, मतदान येतो होणार. काय होईल? देतो इथलं कडे काय होईल? 200-300 मतदान सावंतला होईल. बाकीचं सगळं यातल्या पक्षाला जाते. बरं, काय कारण आहे बरं? काय कारण आहे म्हणजे निवडून दिलेलाच आहे की आपण आधी. त्याला आमचाच आहे मतदारसंघ, आमचाच आमदार होता तो. बरोबर आहे ना. शेतकऱ्याला 2 गोष्टी पाहिजे. महागाई नको, स्वस्तही पाहिजे. आता तसं कधी होत नाही गणित, पण कल्पना तशी आहे प्रत्येकाची. महागाई नको, स्वस्त पाहिजे. स्वस्त पाहिजे आणि आपल्या मालाला भाव पाहिजे. आता तेल वाढले. आता ते कशामुळे वाढले त्याच्यावर आपण वाच्यता करायची नाही. बरोबर आहे ना. पण सोयाबीन कमी झालंय. मग आता आमची पिकं काय आहे? ती सोयाबीन आहे ना. आम्हाला मेन आमचं टार्गेट ह्याच आहे. शेतकरी खुश आहे तर बाकीचा देश खुश आहे. आता तुम्ही 8 दिवसात 10 दिवसात देणं घेणं करताल. हे नकली प्रेम कुणाला जमत आहे? मग काय अंदाज काय बोला? अंदाज काय? सरकार कोणाचे येईल महाराष्ट्रामध्ये? उद्धव बाळासाहेब ठाकरे. होय, कसं आहे वातावरण आता? काय हवा कोणाच्या इकडे? तानाजी सावंत साहेबांचं हवा. तानाजी सावंत साहेबाचं कसं काय काम चालू आहे. त्यांचं काम बोलतंय. बरं, विकासाच्या मुद्द्यावर चालू आहे सगळं. बरं. एक विजन ठेवलंय की तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधावर शेतरस्ते झाले पाहिजे, शेतकऱ्यांना जे शेतातून माल येणार आहे घरी ते माल त्यांना आणता यावा. त्यासाठी आता पाण्याचं नियोजन चालू आहे. पाणी येऊन तलावात जे मोठे मोठे साठवण तलाव आहेत त्या तलावामध्ये पाण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला सगळीकडं पाणी झालं म्हणजे एक उत्पन्नाचं साधन होईल, बागायत एरिया होईल, ऊस लागवड होईल किंवा अजून केळी अशा विविध पिकाची लागवड होईल. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. होय. आता 20 तारखेला मतदान आहे. नाही मामा, काय चाललंय? निवडणूक आहे आता, 20 तारखेला मतदान करायचंय. कोणाला बी करा मतदान, आम्ही प्रचार नाहीत करणार. पण मतदानाची तारीख 20 आहे. मग कोणाची हवा आहे आता? आता ती काय आम्हाला कळते? हवा पिवा कळत नाही का? बघूया, बघा काय म्हणतात लोक. बघू काय चाललंय. काय मामा, कसं काय वातावरण आता? निवडणूक लागली काय माहित आहे? काय वातावरण नाही, काहीच नाही. बर, तिकडे बी मंडळी बसलेली आहे. बघूया कसं आहे वातावरण मामा आता. निवडणूक आहे, कोणाची हवा आहे? तानाजी सावंत. कसं काय वाटतंय तसं आम्हाला? काय होय, काय वातावरण चांगलं आहे आपलं. हाय ते समाधानीच. कुणाचं का असं ना समाधान. मामा, काय नालीवर बसलो तुम्ही? मला बी इकडे यायला ना तिकडे जायला. सुपर जरा वा, हरी इकडे काय नाही, मी 100 टक्क्याला माणूस आहे. वातावरण चांगल्यापैकी. बर, हो. गारवा पेरलं का नाही शेतात? शेत नाही, शेतच नाही. काय नाही. कसं आहे वातावरण आता? हवा कोणाची? मस्त पैकी. कोणाची आहे? आता पुढलं बोलत नाही भाऊ. कसं आहे आपलं? चांगलं एक वातावरण कोणाला? सावंत साहेबाचं. कसं काय? काय सगळे कामं केलेत त्यांनी, रोडची, हे जी सगळी तळ्याची.
वातावरण चांगलं आहे त्यांचं. बर कडकनाथवाडीत नेमकं काय? गरीब आहे हम्म. त्याचं अनुदान सुद्धा नाही अजून स्प्रिंकलर साठी हम्म. अजून बी तुम्ही बघा चौकशी करा. हा मग काय करायचं इलेक्शन ह्यांना कुणाला निवडून देऊ. होय मामा, चांगलं आहे सावंत. कसं काय? चांगलं काम आहे. काय काम केलं त्यांनी? रोड केले तर हे केले तर सोकर सर. बघा कडकनाथवाडीमध्ये लोक काय म्हणतात, मी तुम्हाला कडकनाथवाडीमध्ये लोकांच्या मनात काय, या भागात कामं झालीत का नाही, आणि नेमकं निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना काय वाटतंय. काय चाललं बाबा, झालं का चहा पाणी? बर बर. आता मतदान आहे 20 तारखेला, माहित आहे का? मतदानाला जावा 20 तारखेला, तरी सर चाल नाही हं. वातावरण कसं आता निवडणूक लागली मग, कुणाचं आहे वातावरण इकडं? आता काय मला माहिती हो. हा माहिती नाही यांना काय. बघू इकडं तरुण मंडळी काय चाललंय. काय नमस्कार, काय म्हणता? काय ना कसं काय वातावरण आता? काय जनरेटर इथंच आहे का ठेवलेलं सर? हा इथंच असतंय. बैठक. बरं आता निवडणूक लागली 20 तारखेला मतदान आहे. हा कसं आहे वातावरण आता? चांगलं आहे. कुणाला? सावंत साहेब कसं काय? काय म्हणजे कामं केले ते, कामं करण्याचे मागच लोक जाणार ना. होय होय. मतदान आहे आपल्याला. कसं आहे वातावरण आता इकडं? सावंत साहेबांचं वातावरण सावंत साहेबाचं. बरं राहुल मोठेंनी बी कामं केलीत किंवा 15 वर्ष आमदार होते ते, त्यांनी पण धरणं बांधलेत. मतदारसंघात कधी ते ऍक्टिव्ह दिसलेच नाहीत. सावंत साहेबांचं तसं काय कामं करतात काय नाही ते, ह्यांना 15 वर्ष देऊन बघू. जर प्रॉपर कामं केली असती तर आम्ही सावंत साहेबाला निवडून दिलं नसतं ना. त्यांनी कामं केली नाहीत म्हणून तर आम्ही बदली करायचा निर्णय घेतला ना. बरं होय. कसं आहे वातावरण? चांगला आहे. कुणाला? नाही सावंत कसं काय? विकास केलाय बरं. त्याच्यामुळं. कडकनाथवाडी हे जे गाव आहे वाशी तालुक्यातलं गाव आहे आणि भूमपरांडा वाशी मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये लोकांना काय वाटतं? इकडे राहिलीत मंडळी काय अजून स्वेटर घातलं का? गार लागायला लागले मला घ्यावं लागतं का स्वेटर असलं. कसं आहे वातावरण आता? ताना सावंत साहेबाचं वातावरण चांगलं आहे इथं. बरं काय कामं केले त्यांनी इकडे? विकास कामं केलेत भरपूर. पालकमंत्री म्हणून ते मंत्रिमंडळात होते आणि मतदारसंघ नशिबाने म्हणून त्यांच्यासारखा विकासकारी नेता या ठिकाणी भेटलेला आहे मतदारसंघाला. आरोग्यविषयक कामं केलेली आहेत. वैयक्तिक पदर खर्चात भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी, म्हणजे मागेल त्याला निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे इथं. होय. बघूया हॉटेलमध्ये जाऊ, लय चहा प्यायला गार लागले त्यांना मंडळीला. बघूया नेमकं इथं काय म्हणतात लोक, बघू जरा काय चाललंय मग. कसं आहे वातावरण आता? वातावरण का नेमकं कुणाचं वातावरण कसं? आता गारवा सुटलाय. हा गारवा तर आहेच की सुटल्या. गरम झालं की नाही वातावरण इकडे निवडणूक? नाही अजून झालेलं. कसं काय? होईल हो झाल्यावर कळेल. कुणाची हवा इकडे? राहुल भाईची. हो काय कारण आहे? काय कारण आहे? महागाईमुळे माणसं, सर्वसामान्य माणसं महागाईमुळे ही झालेली. होय हा होय बाय. महागाई पुन्हा ही पक्षफोडी ही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कसलाच भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला. हा सोयाबीनचा ते लाडकी बहीण तुम्ही 1500 रुपये दिलं, बहीण आमची बी आहे. हे लगे 5 दिवसात जर तुम्ही 1500 रुपयाचा डबा 2200 रुपयावर नेला, मग तर सोयाबीनचा भाव वाढला का? कापसाचा भाव वाढला का? नाही ना वाढला. काय व्हायला पाहिजे मग? काय सत्ता येणार महाविकास आघाडीची. हो होय. काय म्हणले काय म्हणले ते? काय काय म्हणते? काय ऐकलं नाही का ते काय बोलले? नाही लक्ष नव्हतं माझं. लक्ष नव्हतं म्हणाले. या इकडं. या जरा डबल मला इकडे या जरा. हे काय इथं काका बस तिथं. ते म्हणतात ते काय म्हणले तर महागाई वाढली म्हणतात. महागाई वाढली बघ आज काय आज पहिल्यांदा वाढलेली नाही महागाई अशी म्हणजे काय आता ही सरकार आलं म्हणून किंवा ह्यांच्यामुळे अशी वाढलेली नाही असं नाही. महागाई कुणाचं जरी सरकार आलं, उद्धव साहेबाचं सरकार आलं तर तेव्हा बी महागाई वाढतच होती. असं काय जागेवर थांबली नव्हती. काय म्हणले नीट ऐका, पुन्हा तुम्हाला अजून डबल सांगावं लागेल मला की काय म्हणले नीट ऐका. उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा बी काय महागाई अशी काय जागेवर थांबली नव्हती किंवा एकदम स्वस्त पेट्रोल झालं नव्हतं किंवा काय नाही. तेव्हा बी महागाई वाढतच होती. आता उत्पन्न जसं वाढेल तसं किंवा जे वस्तूचा एखाद्या तुटवडा आला त्यावेळेस जर मिळाना गेली बाजारात तर त्याची किंमत वाढतच असते. सर, उद्धव साहेबांची सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव होता 8,000 रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता त्यावेळेस. आता सोयाबीनचा भाव काय आहे? हा किती आता भाव? सांगा तुम्ही 3200 3,500 3,500 असं घेते ती. त्यामुळे आम्ही मामा
महाविकास आघाडीला मतदान करणार होतं आम्ही. नाही, मतदान कोणाला विकारा पण तारीख 20 आहे लक्षात ठेवा. आम्ही प्रचार प्रसार करायला नाहीत आलेले, फक्त नेमकं चाललंय काय आणि मतदारामध्ये जनजागृती व्हावी. होय, कसं आहे वातावरण आता? सांगितलं का तुम्ही? सांगा की त्यांचं काय कसं कसं बरं का बरं कामं केल्यात. बरं कडकनाथवाडी गावामध्ये अजून कोण बोलतंय का इकडं काय? कसं आहे वातावरण? सावंत साहेबाचं बरं काय बरं? हिंदुत्वासाठी हं? हिंदुत्वासाठी बरं काय कामं केले तिने? काय कामं नाहीत केली, सगळीच कामं केलेत. बरं मध्ये जाऊ आपण. हॉटेलमध्ये आहेत का लोक बसलेले? ए चप्पल काढून यामध्ये कुठं आहे काय देऊ काय म्हणता वातावरण कसं आहे? वातावरण आमच्याकडे बाणाला जास्त. बरं कसं काय? कसं काय सावंत कामं केलेत नाहीत आमच्या हा? ही काय इथं बसतोय खाली, मला उभा राहत नाही जास्त. बरं बसा. अरे ही पड चलो. हा कसं आहे वातावरण नेमकं? वातावरण इकडे आमच्याकडे बाणाला जास्त बरं काय कारण आहे? गावात. काय कारण? काय कारण मग त्यांनी कामं केलेत ना सावंत. पहिलं राहुल मोठ्यांनी काही कामच नाही, फक्त त्याचं एक रस्ता तेवढा दिला, ते बी त्या निधीतनं, त्या आमदार फंडातनं. तर त्याच्यापेक्षा काय केलं नाही सावंत. बाकीचे देत नाही कामं तरी. जल हे केलं, कपलेश्वरला निधी दिला, जलचं केलं, रस्त्यावर आता मुरुम टाकले कुठं कुठं. इथं तेरकला 200 आपलं 100 खाटाचा दवाखाना त्याचं हे केलं. म्हणजे आपलं गरीब जनतेचं हे झालंच ना, ते सोय तर झाली ना, ती होईन हळूहळू पुढं. काय बघूया आता इकडं तेरखेडा हे जवळचं गाव आहे, कडकनाथवाडी गाव आहे. नेमकं या गावातील लोक काय म्हणाले मी तुम्हाला पुढे बी काय इकडे मंडळी थांबलेले आहेत. काय चाललंय? कसं काय वातावरण आता? लय गार आहे. गरम झालं नाही का अजून? नाही झालं. निवडणुकीचं कधी होईल? होईल 2-3 दिवसात. कुणाची हवा इकडं? ताने सावंत. बरं कसं काय कामं बरं काय केलीत कामं एवढी? सगळीच कामं केलीत. राहुल मोठेंनी मी कामं केलीत की 15 वर्ष? मग 15 वर्ष जेवढी झाली तेवढी 5 वर्षात झालीत. एखादं मोठं काम सांगा. तर आपले मंदिर आहे खाली कपिलेश्वर, तिथं सुशोभीकरणासाठी पैसे आले आहेत. ह्या गावातलं? ह्या गावातलं मसनवाटेचं कंपाऊंड, ऑल कंपाऊंड हे सगळं. बघा कडकनाथवाडी गावामध्ये नेमकं लोक काय म्हणाले, लोकांच्या मनातला काय कोण आमदार आहे आणि लोकांना काय वाटतं. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला हा विषय दाखवतोय. हे वाशी तालुक्यातलं कडकनाथवाडी गाव आहे, तेरखेड्याजवळचं गाव, भूमपराडा वाशी मतदारसंघातलं गाव येते. लोक काय म्हणाले मी तुम्हाला या गावचा ग्राउंडचा रिपोर्ट अनकट दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,04,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला विषय कोणतेही असो थेट दाखवतोय. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचंच चॅनल आहे टुडे समाचार. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हां, हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या या बातमीची राहणार आहे. मी हुकमत मुलानी, कडकनाथवाडी, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.